सर्व 3 मे 2026 ला नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकरता खूप खूप शुभेच्छा. आणि आपण 2026 ला जे परीक्षा देत आहेत 3 मे ला, तर मागील वर्षीपेक्षा यावर्षी काय थोडे चेंजेस झालेले आहेत, ते या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. यामध्ये तुमचं प्रत्येकाने जे हॉल तिकीट आलेलं ॲडमिट कार्ड आहे, अशा पद्धतीत यावर्षीचं आहे ते काढून घ्यायचं आहे. त्यामध्ये तुमचा वेळ हे 11 AM पर्यंत प्रेझेंट राहा म्हणे, पण मिनिमम 1:30 वाजायच्या आत 3 मे ला 1:30 वाजायच्या आत तुमच्या परीक्षा सेंटरवर जायचं आहे. जरी परीक्षा 2 ते 5 असेल तरी. आणि तुमचा हा ॲड्रेस सेंटरचा नंबर असतो, तो तुम्ही सेंटर नंबर वगैरे व्यवस्थिशीर आदल्या दिवशीच पहा आणि त्या ठिकाणी पोहोचणं गरजेचं आहे. जे PWD कॅन्डिडेट आहेत, जे अपंग कोट्यातले, त्यांना दरवर्षी 1 तास 5 मिनिटं हा एक्स्ट्रा वेळ दिला होता. पण यावर्षी त्यांनी काय केलं, हे लाल अक्षरात लिहून दिलंय. फक्त ज्यांनी स्क्राईब घेतलेला आहे, ज्यांना लिहिता येत नाही अशांनी स्क्राईब घेतलेला आहे, अशाच विद्यार्थ्यांना फक्त 1 तास 5 मिनिटं एक्स्ट्रा वेळ भेटेल. बाकीच्यांना अपंग विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा वेळ दिला जाणार नाही. हे चेंज आहे यावर्षीचं. त्याचबरोबर आपल्याला आपला सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म आहे, इथून सुरू होतो विद्यार्थ्याचा. याच्यामध्ये आपण घरूनच आपला इथं फोटो तुम्ही आलेला आहे नीटचा याचा, नीट परीक्षेकरता फोटो जो फॉर्म भरता वेळेस अपलोड केला होता, त्याचीच कॉपी या ठिकाणी पासपोर्टची एक चिटकवणं गरजेचं आहे. जरी ती बाहेर खाली वर गेली तरी काही हरकत नाही, या कप्प्यात नाही बसली तर. आणि इतर डाव्या हाताचा थंब पण घरीच मारायचा आहे. सही मात्र परीक्षा हॉलमध्ये तुम्हाला पर्यवेक्षकाच्या समोर करायची आहे. सही घरी करू नका. आणि त्याचबरोबर तुमचा जो 4x6 चा फोटो जो 4x6 चा पोस्टकार्ड साइजचा फोटो आहे, तो या ठिकाणी चिटकवायचा आहे. आणि या फोटोला चिटकवल्यानंतर आपल्याला इथं पण जे सिग्नेचर वगैरे परीक्षा हॉलमध्येच करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला हे इन्स्ट्रक्शन दिलेले सर्व वाचून घ्यायचे आहेत. 2 पेज तुमचे ॲडमिट कार्डचे आहेत आणि 2 प्रती ॲडमिट कार्ड काढा. 1 प्रत घरी ठेवा. ती आपल्याला भविष्यात लागणार आहे तुमच्या ॲडमिशन प्रक्रियेपर्यंत. त्यामुळे आपण ही 1 प्रत सोबत घेऊन जा, 1 घरी अवश्य ठेवा. शक्यतो कलर काढा, कारण स्पष्टता येते. आणि हे 3रं पेज आपल्याला इन्स्ट्रक्शनचं, याची परीक्षेत सेंटरला गरज नाहीये, तरी आपण आपल्या वाचनासाठी घेऊन जा किंवा काढून घरी ठेवलं तरी चालतं. तर याची ही माहिती काय-काय आपल्याला इम्पॉर्टंट आहे, ही महत्त्वाची आहे. सोबत काय-काय घेऊन जातात हे त्यानं हायलाइट करून सांगितलंय. पर्सनल ट्रान्सपोर्ट वॉटर बॉटल, म्हणजे जी वॉटर बॉटल फक्त पाणी दिसेल ती अशीच वॉटर बॉटल घेऊन जाता येईल. ॲडिशनल फोटोग्राफ जे की तुम्ही चिटकलेले आहेत ॲडमिट कार्डवर किंवा पासपोर्ट साइजचे 2 फोटोग्राफ सोबत घेऊन जायचं आहे. ॲडमिट कार्डवर ते चिटकूनच घेऊन जायचं, अंडरटेकिंग घेऊन जायचं, म्हणजे चिटकवल्यानंतर थंब मारूनच घेऊन जायचं आहे. आणि तुमचं एक आयडी सोबत नेणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमचा आधार कार्ड, पॅन कार्ड, जे बी तुम्ही फॉर्म भरता वेळेस सांगितलेलं आहे, आयडी, जे स्पष्ट फोटो ओळखता येत असेल असं. आणि हे सेंटरच्या अगोदर हे सगळं डिटेल्स अंडरटेकिंगचं चिटकून थंब वगैरे मारून जायचं ते सांगितलेलं आहे. अपंग कोट्यातल्या विद्यार्थ्यांनी स्क्राईब रिलेटेड डॉक्युमेंट्ससुद्धा सोबत न्यायचे आहेत. तसंच अपंगाचं जे सर्टिफिकेट आहे तुम्हाला दिलेलं सिव्हिल सर्जननं, ते सोबत घेऊन जायचं आहे, ओरिजिनल आणि झेरॉक्स, अपंग कोट्यातील विद्यार्थ्यांनी. तसंच ज्यांनी भुरक्यात जायचं आहे, ज्यांना किंवा फेटा शीख समाजाच्याला जायचं आहे, त्यांनी थोडं लवकरच 11 वाजेपर्यंतच परीक्षा हॉलवर जाणे गरजेचं असते. त्यांची वेगळी तपासणी होती. आणि बाकी जे पण तुम्हाला ड्रेस कोड लागत असतो, त्याचा मागील वर्षीचाच व्हिडिओ आपण लिंकमध्ये टाकत आहोत. तो पाहून घ्यायचा आहे. ड्रेस कोड कशा पद्धतीत असतो तो. बाक बाकी विद्यार्थ्यांनी प्रत्येकाने जो तुमचा पेपर दिलेला आहे, त्या पेपरवर ज्या ठिकाणी तुम्हाला उत्तर लिहिण्यासाठी, रफ करण्यासाठी जागा सोडलेली, तिथं रफ करू शकतात. आणि प्रत्येक उत्तराला टिक मार्क करू नका. वर्गात सांगितलं तरी बारीक टिक मार्क करा, जेणेकरून परीक्षा सेंटरहून परीक्षा देऊन आल्यानंतर आपल्याला त्याच दिवशी आपले किती मार्क, एक्स्पेक्टेड मार्क किती येऊ शकतात हे कळेल. आलेन, आकाश अशा सर्व इन्स्टिट्यूटची, IIB, RCC अशा
सर्व स्टुडंटचे आपल्याला आन्सर की त्याच दिवशी येतात. त्यानंतर आपण जर टिक मार्क व्यवस्थिशीर करून आणला असं बारीक का होईना, आन्सर कोणतं सोडवलं ते, तर आपले मार्क 5-10 मार्क इकडं-तिकडं होतील. पण आपले मार्क कळतील आणि आपल्याला आपला एक अंदाज येईल भविष्यात काय होईल ते. तर नक्की विद्यार्थ्यांनी या पद्धतीत हॉल तिकीट भरून न घाबरता परीक्षेला सामोरे जायचं आहे. डिटेल व्हिडिओ आपण नंतर आपल्या परीक्षेच्या 2 दिवस अगोदर विद्यार्थ्यांना करू. धन्यवाद.